हे गाइस, गुड मॉर्निंग, सुप्रभात. तुम्हा सगळ्यांचं पुन्हा एकदा स्वागत आहे माझ्या यूट्यूब चॅनलवरती. सो थंबनेलवरून तुम्हाला बेसिकली समजलंच असेल की आजचा ब्लॉग स्पेशली काय असणार आहे. तर येस, आज आहे गुढीपाडवा, आपलं नवीन वर्षाचा पहिला दिवस. फर्स्ट ऑफ ऑल तुम्हा सगळ्यांना माझ्याकडून गुढीपाडव्याच्या खूप खूप शुभेच्छा. हे येणारं वर्ष तुम्हा सगळ्यांना सुख, समाधान, समृद्धी आणि भरभराटीचं जावो हीच ईश्वरचरणी प्रार्थना करतो. आता वाजले 7 आणि घरातले ऑलमोस्ट सगळे जण उठलेले आहेत. त्याचं रिझन सांगतो का, कारण आज आपल्या अंधेरीतून, आपल्या गुंदवली विभागातून शुभयात्रेचं आयोजन केलेलं आहे. सो आपण देखील त्यात सहभागी होणारच आहोत आणि खूप मजा येणार आहे. घरातले सगळे जण खाली गेलेलेच आहेत आणि आता मी पण निघतो, उशीर व्हायला नको. सो तुम्हाला डायरेक्ट पुढचे अपडेट्स तिथेच देतो. ओके, चलो. तर मंडळी, आपण त्या ठिकाणी पोचलोय ज्या ठिकाणाहून आपल्या शुभयात्रेला सुरुवात होणार आहे. होय, हे शंकरवाडी विभागातील हायवेच्या अगदी बाजूला असलेले ओंकारेश्वर मंदिर. हळूहळू लोक आता जमू लागली आहेत. अंधेरी पूर्व गुंदवली विभागातील जीवन विद्या मिशन संस्थेमार्फत आयोजित केलेल्या या शुभयात्रेला आता थोड्याच वेळात सुरुवात देखील होईल. गुढीपाडव्याच्या या शुभमुहूर्तावर शुभयात्रेसाठी जमलेल्या लोकांच्या चेहऱ्यावर आनंद अगदी उफाळून भरलेला आहे. तसेच लहानशा मुलांनी वेशभूषा देखील केलेली आहे. गुढीपाडव्याची गुढी उभारताना आपला मराठी लुक तर दिसायलाच हवा, म्हणून मी देखील इथे आल्या आल्या फेटा बांधला. तर काय मग मंडळी, दिसतोय ना मी देखील देखणा आणि रुबाबदार? मला कमेंट करून नक्की सांगा. मंडळी, शुभयात्रेला सुरुवात होणार त्याआधी आपली विश्व प्रार्थना तर झालीच पाहिजे. सर्वांना चांगली बुद्धी दे, आरोग्य दे, सर्वांना सुखात, आनंदात, ऐश्वर्यात ठेव. सर्वांचं भलं कर, कल्याण कर, रक्षण कर आणि तुझे गोड नाम मुखात अखंड राहू दे. तर मंडळी, गुढीपाडव्याची गुढी देखील उभारली आहे आणि विश्व प्रार्थना देखील झालेली आहे. तसेच या लहानशा मुलांच्या शुभ पावलांनी शुभयात्रेची सुरुवात देखील झालेली आहे.
विराया विठुता गजर हरी नामाचा झेंडा रोविला विठुता गजर हरी नामाचा झेंडा रोविला. आत्ता पालखी आमच्या साईबाबांच्या मंदिरापर्यंत आली. तिथे थोडा वेळ थांबून पुरुष आणि स्त्रियांनी त्यांचा लेझिम डान्स सादर केला.
टिळेकर यांचा सर्वांच्या उत्तरे जोरदार स्वागत आणि आपली कला लाठीकाठी नामधारक टिळेकर यांच्यासाठी जोरदार टाळ्या वाजवूया. पारंपरिक कोकणातील लाठीकाठी या ठिकाणी सादर करण्यात आली. भारतीय संस्कृतीचं एक वैशिष्ट्य आहे. वेगवेगळ्या घरातील वेगवेगळे सण उत्सव आपण मोठ्या उत्साहात आनंदात साजरे करत असतो आणि पारंपरिक लाठीकाठी हा एक खेळ सुद्धा आपण या ठिकाणी सादर करतोय. काठी मोठी आहे. स्वागत करावं. आनंद वाटा आनंद लुटा. सर्वांनी जोरदार टाळ्या वाजवून स्वागत करायचं आहे नामधारक लोखंडे बाबांसाठी. परिवारातर्फे त्यांचं हार्दिक स्वागत. लहान मोठा स्त्री पुरुष वयस्कर इथे आलेल्या प्रत्येकानेच या शुभयात्रेचा आनंद लुटला. खरंच आजची गुढीपाडव्याची शुभयात्रा ही शोभायात्रा ठरली. तर मंडळी, तुम्हाला माझा हा आजचा ब्लॉग आवडला असेल तर नक्कीच लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका.